राज्य सरकारमधील प्रमुख नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा रंगतायत। नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईल्सवरून केल्या जाणाऱ्या सह्यांवरून वाद झाल्याचं वृत्त समोर आलंय। बघूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी, फाईलवरून भाई दादा भिडले। महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरू असताना आता मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाच्या फाईलवरून ही खडाजंगी झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांनी एक फाईल अर्थमंत्री अजित पवारांकडे सहीसाठी पाठवली। फाईल वाचण्यासाठी किमान वेळ द्यावा असं अजित पवारांनी म्हटलं। तुमच्या आलेल्या फाईलवरती मी सह्या करत नाही का अशी मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली। तुम्हाला सह्या करायच्या असेल तर करा असं अजित पवार म्हणाले। हे तीन तोंडाचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, या सरकारमध्ये महाभारत चालू आहे। भगवान श्रीरामाचं रामायण पुढे ठेवायचं, पण आतमध्ये सगळं महाभारत करायचं, असं पद्धतीचं चित्र आहे। त्याच्यामुळे राज्याचं नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे। तुमच्यात आणि सीएम मध्ये वाद होतात असे बातम्या चालतात। या दादांत खोटे आहेत। मी तुम्हाला मीडिया अतिशय नम्रतापूर्वक सांगतो, आमच्यात कुठलाही वाद नाही, कशाही काही मतभेद नाही। आम्ही सगळे एकोप्याने महायुतीचं सरकार चालवतोय। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। मात्र मोठ्या निर्णयाच्या ऐवजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेले वादच जास्त चर्चेत राहिल्याचं पाहायला मिळालं। नॅनो युरिया खरेदीवरून कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांच्यात वाद सुरू होता। यामुळे कृषी विभागाच्या अप्पर सचिव व्ही राधा यांची बदली करण्यात आली। याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये उघड झाल्यामुळे मुंडेंकडून मंत्रिमंडळात नाराजी व्यक्त करण्यात आली। दोन विभागांच्या सचिवांमध्ये झालेल्या वादात थेट मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला। आता मंत्रिमंडळात होणाऱ्या मारामाऱ्या, एकमेकांवरती खेकसणं हे बघून उभा महाराष्ट्र व्यस्त आहे। सगळ्या बहिणी पण त्रस्त आहेत, कळतात सकाळपासून की आज चालू आहे भावाभावांमध्ये। काही कॅबिनेटमध्ये झालेलं नाही। दोन्ही नेते परिपक्व आहेत। महाराष्ट्र सांभाळण्याची ताकद तिघांमध्ये आहे। त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये काय बोलावं आणि काय बोलू नये हे काही लोकांना माहीत नव्हतं, पण या तिघांनाही माहिती आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं अनेक घोषणा केल्या। मात्र राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना प्रत्येक मंत्री आपली योजना पूर्ण करण्यासाठी आटापिटा करतोय। त्यातून या वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। हे मी काही कुठं ऐकलेलं नाहीये। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो। आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हे कमालच आहे। पण खरं सांगतो, असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाही आहे। मला माहिती, मी कॅबिनेट देणं होतो। आपल्याला माहिती आहे की मी या ठिकाणी आपल्या लाडकी बहीण या कार्यक्रमाला उपस्थित होतो। झालं असेल तर मी पुढच्या मीटिंगला बघेन। आधीच अजित पवार गटाच्या नेत्यांच्या फाईल मुख्यमंत्री कार्यालयात अडवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत। त्यावरून अजितदादांचे मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचं दिसतंय। त्यानंतर आता अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्याच्या फाईलवर वाचल्याशिवाय सही करणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारमधील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।